कोणाकोणाला ही रेसिपी माहिती होती, कुसमूर, शार्क माशाचा कुसमूर. आता याचा थोडासा असा चुरा करायचा आपल्याला, एकदम क्रश करायचा आहे. थोड्याशा तेलात जरी टाकली ना तिचं पूर्ण तेल होऊन जातं आणि त्याच्यातच तो रस्सा बनवायचा असतो. तेलावर आपल्याला आपला सुका खोबरा परतून घ्यायचा, नंतर बाव त्याच्यात ॲड करायचा आहे. आपला आगरी स्टाईल मुशीचा कुसमूर बनवला आहे आपण. ते कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत मच्छीची. ही एकदम युनिक रेसिपी आहे. भरपूर जणांना ही रेसिपी शक्यतो माहिती नसेल. तर इथे तुम्ही मच्छी बघू शकता माझ्या हातात काय आहे मी सांगतो तुम्हाला. आता हे बघा, मच्छी आहे, बेबी शार्क, मुशी मासा बोलतो आपण. मस्त एकदम सोलून आणल्यात आणि याचं बनवायचं आहे आपल्याला कुसमूर. आमच्या इथे बनवतात, माझी आई बनवायची, आईची स्पेशल रेसिपी आहे माझ्या, कुसमूर म्हणून. जो आपला मोठा मासा असतो शार्क, मोरका, मोठ्या माशाला मोरका बोलतो आपण आणि ते छोट्या त्याच्या पिल्लांना मुशी बोलतो आपण. तर आता त्यांचा कुसमूर बनवायचा आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा तुम्ही मंडळी. आता आपण गॅस पेटू, पाणी आपण गरम करतोय. हा बाव आपल्याला मच्छी बॉईल करून घ्यायची आहे पहिली, दाखवतो तुम्हाला मंडळी. मस्त आता पाणी आपलं उकळलेलं आहे. आता ही मच्छी आपण बॉईल करायला टाकू याच्यात सर्व. पूर्ण बाव उकडून घेऊ. बाव एकदा उकडला की मजा बघा, ही रेसिपी किती भारी होतं बघू शकता तुम्ही. आता आपण पूर्ण मच्छी टाकले इथं बॉईल करायला. आणि मंडळी, या रेसिपीमध्ये पण एक महत्त्वाची भूमिका असते ह्या वस्तूची, ती जी काळजी आहे ना, त्याची काळजी. पण मुशीची काळजी एकदम छोट्या छोट्या असतात, पण मोरक्याची, मोठ्या शार्कची काळजी असते ना, ती एकदम तेलकट असते. एकदम तेलकट काळजी असते, ऑइली असते. तेलात आपण थोड्याशा तेलात जरी टाकली ना तिचं पूर्ण तेल होऊन जातं आणि त्याच्यातच तो रस्सा बनवायचा असतो. आणि हा कुसमूर पण त्याच्यातच बनवायचा असतो. कुसमूर म्हणजे एक सुक्का पदार्थ होणार आहे आपला. एक रेसिपी अशी आहे ड्रायवाली, अंडा भुर्जी कशी करतो पण तसा मच्छीची भुर्जी टाईपच करायचं आपल्याला. मी दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी. हा बघा मुशीचा भाव आपण बॉईल करत ठेवला आहे. आणि ही रेसिपी कोणाकोणाला माहिती होती, मुशीच्या मच्छीचा कुसमूर चुरा करतो आपण भुर्जीसारखा, ते कमेंट करून नक्की सांगा. बघा मस्त उकायला आलं आहे आणि भाव आता व्हाईट झाला आपला. थोडा शिजू द्या अजून, जेवढं शिजेल तेवढा चांगला. चला आता आपला बघा मुशीचा भाव शिजलेला आहे. गॅस करू आपण बंद केली. आता याला आपण क्रश करायचं आहे, एकदम चुरा करायचा आहे त्याचा. मी दाखवतो तुम्हाला. आता मस्त आहे की आपण हा भाव काढून घेऊ प्लेटमध्ये, एक एक तुकडी गरम गरम. पाणी नाही घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, आता आपल्याला यातलं काटं काढून घ्यायचं आहे. पूर्ण बोनलेस आहे. हे बघा, बघू शकता एकदम मस्त व्हाईट मच्छी, मुशीचा भाव हा भाऊ. पटापट काढून घेऊ आणि दाखवू आपल्या मंडळीला कुसमूर कसा बनवताना. बघा एकदम सॉफ्ट भाव असतो याचा. करतो तो पण गरम आहे. बघा सर्व काढून झाला. आता याचा थोडासा असा चुरा करायचा आपल्याला, एकदम क्रश करायचा आहे. एकदा रेसिपी करून बघा. याचे काय काय पदार्थ लागतात ना, घटक लागतात, मी तुम्हाला सांगते. आता पहिला हा रेडी करून घेऊ द्या मला कुसमूर. पूर्ण चुरा करून टाकायचा भावाचा. बघा मित्रांनो, आपण मुशी माशाचा भाव घेतला बॉईल करून. आणि याच्यात मेन लागतो आपली सुके खोबऱ्याची एक वाटी घ्यायची, ती किसायची, जी भाजायची नाही, बिना भाजता हे करायचं तुम्हाला.
आणि हा ठेचा लागेल मिरची आणि लसूण ह्याच्यात आहे आणि कोथिंबीर. आणि मेन आपल्याला घ्यायचा आहे जिरा. जिरा तर पाहिजेच पाहिजे, जिऱ्यावरच ही रेसिपी छान बनते. चला आता आपण सुरुवात करूया बनवायला. आता आपण टाकू थोडासा तेल. तेल टाकला मस्तपैकी. आणि मित्रांनो याच्यासाठी ना मोठे शार्क माशाची जर काळजी असेल ना, आता ही काळजी आपल्याला तेलात परतायची आहे. हिचा पण मुशीच्या काळजीचा पण तेल सुटेल चांगलं, याच्यावरच फ्लेवर येईल. त्याचा ठेचा टाकतो. तर हीच जर काळजी याची असते ना शार्क माशाची मोरक्याची, तर त्याचा पूर्ण फ्लेवर आला असता. तेलाची गरज असती लागली आपल्याला, बिना तेलात बनते. त्या काळजीच्या तेलातच बनवायची असते, पण आता काय अवेलेबल नसते काळजी, काय करणार. आपल्याकडे हाच ऑप्शन आहे. थोडंसं तेल वाढवूया आपण, कारण या काळजीने तेल तेवढा नाही सुटला. आता आपण ॲड करू याच्यात जिरा. जिरा टाकायचंच आपल्याला नक्की. टाकायची आपल्याला हळदी. हळदीवरच बनवायचं आहे आपल्याला. काळजीने काय पाहिजे तसं तेल नाही सोडला. तेलावर आपल्याला आपला सुका खोबरा परतून घ्यायचा आहे, नंतर बाव त्याच्यात ॲड करायचा आहे. आणि सुके खोबऱ्याचं प्रमाण आणि बावाचं प्रमाण किती सर्व तुम्ही नीट बघून घ्यायचं आहे, नाही तर गडबड होऊ शकते. आता आपण याच्यात ॲड करायचा आपला मुशीचा बाव. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण क्रश करून घ्यायचा आहे बावाचा. हे बघा आपला आगरी स्टाईल मुशीचा कुचमुर बनवलाय आपण. मीठ चवीनुसार टाकायचं, पहिला थोडाच टाका, नाहीतर मग खारट झाला तर मग पूर्ण ताल बिघडून जाईल. बघू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि कोणाला माहिती होती ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आमचा सार्थक वाट बघतो कमेंटसाठी. मंडळी आपला कुचमुरचा व्हिडिओ पण इथे झालेला आहे. आणि हे बघा गोलवाला आहे आपला स्पेशल कुचमुर खायसाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, नाही बोलू.